Hello everyone, welcome back to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next lecture series of the Maharashtra Civil Services Pension Rules 1982. आता इथं आपण बघणार आहोत की 1982चा जो पेन्शन रूल आहे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेसचा तो टोटली आपण इथं एमसीक्यू जे आहेत ह्यामध्ये तो कव्हर करणार आहे पार्ट इथं. आणि जो राहिलाच पार्ट जो आहे ह्यामध्ये म्हणजे ह्यामध्ये आपण थेरीचा जो पार्ट आहे पूर्ण ह्यामध्ये बेअर ॲक्ट आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. आपण एमसीक्यू सिरीज स्टार्ट केलेला आहे यामध्ये. तर चला स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग अ टाईम. तुम्हाला जर लेक्चर्स चांगले वाटले समजत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा. ओके, तर चला फर्स्ट क्वेश्चनला मूव्ह करूयात. ह्यामध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन जो आहे ह्यामध्ये काय आहे, सगळ्यात पहिला क्वेश्चन, द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रूल्स 1982 केम इन टू फोर्स ऑन. कधी केम इन टू फोर्स ऑनमध्ये आला तर 15 ऑगस्ट 1982ला आला. आणि 12 ऑगस्टला काय झाला इथं, 12 ऑगस्टला इनॅक्टमेंट झाला होता. लक्षात ठेवायचं आहे 12 ऑगस्ट जी आहे ह्यामध्ये इनॅक्टमेंट डेट आहे, 15 ऑगस्ट जी आहे ह्यामध्ये एन्फोर्समेंट डेट आहे. द पॉवर टू फ्रेम द रूल्स अंडर आर्टिकल 309. आता आर्टिकल 309 मध्ये पॉवर कुणाला आहे, इज एक्सरसाइज्ड बाय द स्टेट. स्टेट असेल तर ऑब्व्हियसली कोण येणार आहे, गव्हर्नर येणार आहे. स्टेट असेल तर ऑब्व्हियसली गव्हर्नर येणार आहे. आणि युनियन असेल तर ऑब्व्हियसली कोण येणार आहे, ह्या केसमध्ये युनियन असेल तर ह्यामध्ये प्रेसिडेंट येणार आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे. आता हे स्टेट ॲक्ट, हे जो आहे ना स्टेट रूल्स आहे ते, हे जे आहे स्टेट रूल्स आहेत, त्यामुळे तो ऑब्व्हियसली कोण येणार आहे, गव्हर्नरच येणार आहे. त्यामुळे सी ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन असणार आहे आपलं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे अंडर रूल 2 द पेन्शन रूल्स अप्लायज टू. आता रूल 2 मध्ये पेन्शन रूल कुणाकुणावर ॲप्लिकेबल होणार आहे, ऑब्व्हियसली जे सगळे गव्हर्नमेंट सर्वंट असणार आहेत त्यांना सगळ्यांवर ॲप्लिकेबल होणार आहे. पण एक्सक्लुजन काय असणार आहे ह्यामध्ये प्रोव्हाइडेड आहे. रूल 2 जर उघडून बघितलात तर रूल 2 मध्ये मेन्शन केलेलं आहे की ह्यामध्ये कुणाकुणाला रूल 2 ॲप्लिकेबल नाही आहे ते तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, त्यांना जे एक्सक्लूड केलं आहे त्यांना ते ॲप्लिकेबल होणार नाही आहेत. ओके, लाईक दी कॉन्ट्रॅक्ट झाले असेल, कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट असतील त्यांच्यामध्ये, तर त्यांना ॲप्लिकेबल होणार नाही आहे ना हे रूल ते आहे ते. ओके, तर किंवा गव्हर्नमेंट जे लोकल फंड्समधून येणार आहेत ते आता त्यांच्या बेसिसवर असणार आहे. ओके, तर ह्यामध्ये ऑल गव्हर्नमेंट सर्वंट अनलेस एक्सक्लूड सी ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट आहे अंडर रूल 3 द ऑथॉरिटी टू इंटरप्रिट. अंडर रूल 3, आता रूल 3 काय आहे पहिला समजून घेतलं पाहिजे. रूल 3 म्हणजे काय, रूल 3 सांगतो कशाबद्दल, रूल 3 आपल्याबद्दल सांगतोच ह्याच्याबद्दल की ह्यामध्ये इंटरप्रिटेशन क्लॉज आहे. हा काय आहे, इंटरप्रिटेशन क्लॉज आहे. ह्यामध्ये राईट टू इंटरप्रिट दिलेला आहे, राईट टू इंटरप्रिट दिलेला आहे. आता ह्या राईट टू पहिला रूल सगळे तुम्हाला वाचून घ्यायला पाहिजे. पहिला तुम्ही जाऊन हा पूर्ण सेशन बघा की ह्यामध्ये थेरी सेशन, तरच तुम्हाला एमसीक्यूज कळणार आहेत. ओके, रूल 3 काय म्हणतो की आता इंटरप्रिटेशन क्लॉज सांगितला आहे. आता रूल 3 आपण बेसिकली ओव्हरव्ह्यू घेऊया ह्यामध्ये की रूल 3 मध्ये काय सांगितलं की गव्हर्नमेंट रिझर्व्स राईट टू इंटरप्रिट रूल्स. गव्हर्नमेंटकडे एक इंटरप्रिटेशनचा राईट असते. समजा काहीतरी ह्यामध्ये वेग असेल किंवा काहीतरी समजत नसेल, ह्यामध्ये कन्फ्युजन ह्या रूलमध्ये जर क्रिएट होत असेल तर त्यावेळेस ते कन्फ्युजन कोण दूर करणार आहे, ऑब्व्हियसली कोण करणार आहे, गव्हर्नमेंट करणार आहे. कारण हे राईट गव्हर्नमेंटनं स्वतःजवळ रिझर्व करून ठेवलेलं आहे. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे, बी ऑप्शन. बी ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट बघूयात रूल 4. आता रूल 4 काय सांगतो, यामध्ये पॉवर ऑफ रिलॅक्सेशनचा रूल आहे. हा रूल 4 काय आहे, आत्तापर्यंत आपण रूल 1 बघितला, टायटल काय आहे रूल 1चा, रूल 2 बघितला, रूल 2 मध्ये काय आहे बघितलं, रूल 3 बघितला आपण, ह्यामध्ये पॉवर ऑफ ह्यामध्ये इंटरप्रिटेशन क्लॉज आहे. यामध्ये रूल 4 मध्ये आता पॉवर ऑफ रिलॅक्सेशन आपण बघणार आहे. पॉवर ऑफ रिलॅक्सेशन कधी होणार आहे, ज्या वेळेला अनड्यू हार्डशिप इज कॉज्ड असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे की ते ड्युटी फॉलो करताना त्या जे कंडिशन्स आहेत ते फॉलो करणं खूप कठीण असतं. अनलेस त्यामध्ये काय असणार आहे, तुम्ही अनड्यू हार्डशिप असेल तर तुम्ही काय करा, रिलॅक्सेशन द्या. रिलॅक्सेशन द्यायचं आहे. विथ रिलॅक्सेशन दिला असेल तर काय करायचं आहे, रिझन्स मेन्शन करायचे आहेत. रिझन्स मस्ट बी मेन्शन्ड असायला पाहिजेत. तुम्ही का रिलॅक्सेशन देत आहे हे मेन्शन असायला पाहिजे रिझन्स. आणि त्यामध्ये
फक्त एम जो ॲक्टचा, आता आपण हे पूर्ण रूल बघतोय पेन्शन रूल, ह्या पेन्शन रूलचा जो एम आहे, मेन गोल जो आहे तो चेंज होता कामा नये रिलॅक्सेशन देताना. ओके, इन दिस केस द एनी गव्हर्नमेंट सर्वंट और क्लास ऑफ सर्वंट्सना काय केलं जाणार, यामध्ये रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे. ओके, गव्हर्नमेंट ही जी पॉवर आहे, गव्हर्नमेंटकडंच पॉवर आहे, ही लक्षात ठेवायचं आहे. पॉवर ऑफ रिलॅक्सेशन, पॉवर ऑफ इंटरप्रिटेशन, सगळे पॉवर्स गव्हर्नमेंटकडे दिलेले आहेत. ओके, आता नेक्स्ट आपण MCQs बघूयात. ह्यामध्ये शॉर्ट टायटलपासून रूल 1 परत आला आहे. शॉर्ट टायटल अँड कमेन्समेंट आहे. द ऑफिशियल नेम ऑफ द रूल्स इज डिस्कस्ड इज, आता ऑफिशियल नेम काय आहे ह्यामध्ये, ते सगळ्यात पहिला ऑफिशियल नेम बघूयात आपण. ओके, तर ऑफिशियल नेम काय आहे ह्यामध्ये, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रूल्स 1982 आहे. यामध्ये असा रूल आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट रूल्स नाही आहे, ह्या नाही आहे. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस हा करेक्ट आहे. सी, महाराष्ट्र रिटायरमेंट बेनिफिट्स तर नाही आहे, ॲब्सोल्युटली नॉट, इट इज नॉट. ओके, अँड फिफ्थ जो आहे महाराष्ट्र पेन्शन ॲडमिनिस्ट्रेशन रूल्स नाहीच. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रूल्स केम इन टू फोर्स, आता कधी आलेला आहे हा रूल, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रूल जो आहे कधी केम इन टू फोर्स, ऑब्व्हियसली मगाशीच बघितले 15 ऑगस्ट 1982 रोजी, आणि इफेक्टला इनॅक्टमेंट डेट काय आहे, 12 ऑगस्ट आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, आय होप समजलं असणार आहे. बी ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर रूल 1 प्रायमरली डील्स विथ, रूल 1मध्ये काय असते आपण बघितलेच. प्रायमरली रूल 1 काय, टायटल्स वगैरे असतात ना, त्यामध्ये शॉर्ट टायटल, कमेन्समेंट असणार आहे, कधी कमेन्समेंट झालं. त्याच्यानंतर 8मध्ये काय, 8th क्वेश्चन, द डेट स्पेसिफाईड इन द रूल 1 डिटरमाइन्स दी कमेन्समेंट ऑफ दिस रूल्स. ओके, करेक्ट आहे ना, कधीपासून कमेन्समेंट झालेलं आहे ते सांगतो ह्यामध्ये. ओके, बी ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन. 9th पॉईंट काय आहे यामध्ये, इव्हेंट्स ऑकरिंग बिफोर 15th ऑगस्ट 1982, ऑकरिंग बिफोर 1982, ओके, आर गवर्नड बाय प्रिव्हियस पेन्शन रूल्स, सेंट्रल पेन्शन रूल्स, कॉन्ट्रॅक्ट लॉ, दीज पेन्शन रूल्स. आता ह्यामध्ये काय आहे की ह्यामध्ये काय, इज बी ऑप्शन, प्रिव्हियस पेन्शन रूल्सनुसार इथं काय असणार आहे, लागू होणार आहे. ओके, द शॉर्ट टायटल क्लॉज हेल्प्स इन दी, आता शॉर्ट टायटल क्लॉज जो आहे ह्यामध्ये हेल्प कशासाठी करतोय, शॉर्ट टायटल जो क्लॉज आहे यामध्ये हेल्प करतो, कशासाठी हेल्प करणार आहे शॉर्ट टायटल जो क्लॉज आहे यामध्ये, सायटेशन अँड रेफरन्स, इंटरप्रिटेशन, पेन्शन पेमेंट असणार आहे की ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये असणार आहे. तर कोणत्या गोष्टीसाठी ह्यामध्ये शॉर्ट टायटल जो आहे ह्यामध्ये क्लॉज जो आहे ह्यामध्ये हेल्प करणार आहे. ओके, ऑप्शन सी इज अन करेक्ट ऑप्शन. सायटेशन अँड रेफरन्स ऑफ द रूल्स in the legal legislative draft, the short title is concise name given to the enactment, like the Maharashtra Civil Services Pension Rules चा तुम्हाला काय केलं जातं, एक कन्साइन्स नेम दिला जातो की हा नेम आपण इथं ओळखणार आहे. ओके, तो पेन्शन पेमेंट वगैरे पुढचा पार्ट आहे. शॉर्ट टायटलबद्दल सांगितलं, आयडेंटिफिकेशन ऑफ दी नेम, रेफरन्स काय असणार आहे त्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. आता ह्यामध्ये काय, कमेन्समेंट क्लॉज काय डिटरमाइन करणार आहे ह्या गोष्टीत, ह्यामध्ये कमेन्समेंट जो क्लॉज आहे ह्यामध्ये काय डिटरमाइन करतो, एवढे बेसिक क्वेश्चन येत नाही सोडा ह्यामध्ये, पण मी ह्या जो तुम्हाला हे PDF प्रोव्हाइड करते ना, त्यामध्ये पूर्ण बेसिकपासून लास्टचं जो एक आणि एक क्वेश्चन आहे, जवळपास 1000 ते 2000 ह्यामध्ये MCQs आपण कवर केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला बेसिक जरी क्वेश्चन कुठं पडलास तर आपण तटू नये तिथं. ओके, तर ह्यामध्ये कमेन्समेंट आणि जनरल नॉलेज पण आपल्याला कळते ना की कमेन्समेंट क्लॉज कशासाठी डिटरमाइन करतो आपण. कमेन्समेंट, डेट ऑफ एन्फोर्सिबिलिटी, कधीपासून डेट ऑफ एन्फोर्सिबिलिटी झाली ते कळण्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे ना. तर आता डेट ऑफ एन्फोर्सिबिलिटी काय सांगितलेली मी, 15 ऑगस्ट 1982. ओके, 15 ऑगस्ट 1982 हा डेट लक्षात ठेवायचा आहे. ओके, नेक्स्ट चला पुढे जाऊयात ह्यामध्ये. त्याच्यानंतर आहे, ओके, त्याच्यानंतर 12
सेकंड काय आहे, 12वा प्रश्न आहे ना. 12व्या प्रश्नाला काय म्हणलं, 12th क्वेश्चन. इफ गव्हर्मेंट सर्वंट रिटायर्ड बिफोर द 15th ऑगस्ट 1982. बिफोर म्हणजे काय, आधी, लक्षात ठेवायचं आहे आधी. 15 ऑगस्ट 1982च्या आधी काय झाला की गव्हर्मेंट सर्वंट इथं काय झाले, रिटायरमेंट झाले. हिज पेन्शन विल बी गवर्न बाय दी ऑब्वियसली अर्लियर ॲप्लिकेबल रूल्स. आधी जे रूल्स होते ना त्याप्रमाणे ॲप्लिकेबल होणार ना. आत्ता तो काय रिटायरमेंट झालेला आहे का गव्हर्मेंट सर्वंट, नाही, ऑब्वियसली नाही झाला ना, आधी झालेला आहे. 15 ऑगस्ट 1982च्या आधी झाला आहे ना, तर आधीचे रूल्स ॲप्लिकेबल होणार. 15 ऑगस्ट 1982च्या नंतर झाला तर 1982चा नंतरचा जो रूल आहे तो ॲप्लिकेबल होणार आहे. ओके, समजला हा पार्ट. त्याच्यानंतर रूल 1 इज लोकेटेड इन विच चॅप्टर. आता रूल 1 कुठं असणार आहे, पहिलाच रूल 1 आहे म्हटल्यावर चॅप्टर 1मध्येच असणार आहे ऑब्वियसली. 13व्याचा आन्सर काय असणार आहे इथं मध्ये दिलेला आहे. नाव विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स द रूल 1. इंटरप्रिटेटिव्ह क्लॉज, प्रोसिजरल क्लॉज, इंट्रोडक्टरी क्लॉज अँड एन्फोर्समेंट क्लॉज. इंट्रोडक्टरी क्लॉजच आपण म्हणणार आहे, कारण एन्फोर्समेंटची डेट दिलेली आहे, ह्यामध्येच कधी इंट्रोडक्शन येणार. इंटरप्रिटेशन क्लॉज म्हटलं तर आपण इंटरप्रिटेशन क्लॉज सेपरेट आपण रूल 3मध्ये बघू शकतो, इंटरप्रिटेशन क्लॉज आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण ह्यामध्ये रूल 2. एक्सटेंट ऑफ ॲप्लिकेशन काय आहे, एक्सटेन्शन ऑफ ॲप्लिकेशन काय आहे याबद्दल सांगितलेलं आहे की कितीपर्यंत हा रूल एक्सटेंड होणार आहे. हा हे जे रूल्स, पेन्शन रूल्स आहेत एक्सटेंड होणार आहेत. रूल 2 मेनली डिटरमाइन्स, रूल 2 डिटरमाइन्स काय करते ह्यामध्ये, पेन्शन फॉर्म्युला, ॲप्लिकेबिलिटी ऑफ रूल्स, ऑब्वियसली ॲप्लिकेबिलिटी ऑफ रूल्स असणार आहेत यामध्ये. ओके, त्याच्यानंतर पेन्शन रूल्स अप्लाय टू. रूल 2मध्ये पेन्शन रूल्स कुणाकुणाला अप्लाय होणार आहेत, बी ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन. ऑल मेंबर्स ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस अनलेस एक्सक्लुडेड, जोपर्यंत एक्सक्लूड करत नाही तोपर्यंत सगळ्यांना हे काय असणार आहे, ॲप्लिकेबल होणार आहे. सगळ्यांना म्हणजे काय, सगळे सिव्हिल सर्व्हिसेस मेंबर्स जे आहेत. आता हे महाराष्ट्राचा रूल आहे म्हणजे काय, स्टेट ऑफ महाराष्ट्राला ॲप्लिकेबल होणार आहे हा. ओके, द रूल्स अप्लायज, आता ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे की रूल्स अप्लायज टू दी एम्प्लॉईज हू सर्व्हिस कंडिशन्स आर प्रिस्क्राईब्ड बाय दी. कोणी प्रिस्क्राईब केलेलं आहे, द रूल्स टू एम्प्लॉईज हू सर्व्हिस कंडिशन्स आर प्रिस्क्राईब बाय दी, कोणी, ऑब्वियसली स्टेट ऑफ महाराष्ट्र. आता हे आपल्यालाच गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र जो आहे ह्यांच्या गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राच्या एम्प्लॉईजला ॲप्लिकेबल होते, तर त्यांनाच ॲप्लिकेबल होणार आहे. रूल 2 बिगिन्स विथ दी फ्रेज. आता रूल 2 जे आहे ह्यामध्ये स्टार्टिंग पॉईंट कसा आहे रूल 2चा जो स्टार्टिंग पॉईंट कसा असणार आहे, सब्जेक्ट टू आहे, नॉटविथस्टँडिंग आहे की एक्सेप्ट अदरवाईज एक्सप्रेस्ड आहे और इम्प्लाइड आहे, एवढं असं ह्यामध्ये नसणार आहे. पण तरी पण तुम्हाला बेरॅक्ट रीड करताना एक जाणवलं असणार ना की कशानं चालू झालेलं असणार रूल 2. मी आधीच म्हटले खूप बेसिक क्वेश्चन्स आहेत ह्यामध्ये. बेसिक क्वेश्चनपासून लास्ट एक आणि एक पॉईंट आपण ह्यामध्ये कवर केलेला आहे. ओके, एक आणि एक पॉईंट कवर केलेला आहे, एकही पॉईंट मी सोडलेला नाही ह्यामध्ये. ओके, तर ईच अँड एव्हरी पॉईंट कवर केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला परत रूल्स वाचायची सुद्धा गरज लागू नये. ओके, आता ह्यामध्ये काय आहे, काय म्हणलं आहे सुरुवात, एक्सप्रेस वेअर अदरवाईज एक्सप्रेस्ड और इम्प्लाइड, ह्याच्याने हा रूल 2 काय झालेला आहे, सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर द फ्रेज एक्सेप्ट, खालीच आन्सर आहे बघा याचा, द फ्रेज एक्सेप्ट वेअर अदरवाईज एक्सप्रेस्ड और इम्प्लाइड इंडिकेट्स दॅट, म्हणजे काय, एक्सप्रेसली मेन्शन केलं आहे. एक्सेप्ट वेअर अदरवाईज म्हणजेच काय, फ्लेक्झिबिलिटी इन ॲप्लिकेशन आहे की मॅन्डेटरी रूल्स आहे की ॲब्सोल्यूट रूल आहे, यामध्ये काय सांगितलेलं आहे, ऑब्वियसली फ्लेक्झिबिलिटी आहे. जिथं त्यांना अनड्यू हार्डशिप असेल ना तिथे त्यांनी एक्सक्लूड केलेलं आहे, अनड्यू हार्डशिप असेल तर. ओके, त्याच्यानंतर रूल्स 2 एन्शुअर्स दॅट पेन्शन रूल्स अप्लायज टू. आता यामध्ये काय म्हटले, रूल 2 एन्शुअर्स दॅट द पेन्शन रूल्स अप्लायज टू, कुणाला ॲप्लिकेबल होणार आहे पेन्शन रूल ह्यामध्ये, ओनली परमनंट एम्प्लॉईज, ऑल गव्हर्मेंट सर्वंट अंडर द स्टेट कंट्रोल, प्रायव्हेट एम्प्लॉईज, सेंट्रल गव्हर्मेंट एम्प्लॉईज ओनली. आता कुठला ऑप्शन ह्यामध्ये बरोबर आहे, रूल 2 एन्शुअर्स दॅट ऑल गव्हर्मेंट
सर्वंट्स अंडर दी स्टेट कंट्रोल. म्हणजे स्टेट कंट्रोल म्हणजे काय, आपण महाराष्ट्राचा बघतोय ना, तर स्टेट ऑफ महाराष्ट्र असणार आहे ह्या केसमध्ये. ओके. विच क्लॉज ऑफ रूल 2 डील्स विथ द पर्सन गवर्न्ड बाय दी स्पेशल लॉज. त्यामध्ये विच क्लॉज डील्स विथ दी स्पेशली पर्सन गवर्न बाय दी स्पेशल लॉ सोबत गवर्न करतोय. कुठला पर्सन स्पेशल लॉ सोबत गवर्न करतोय, तो कोणता ऑप्शन आहे, कोणता रूल. एवढे बेसिक क्वेश्चन्स म्हणजे खूप डीपमध्ये येणार नाही आहेत ह्यामध्ये. स्पेशल प्रोव्हिजन जो आहे ह्यामध्ये, स्पेशल लॉ जो आहे, एनी लॉ जो आहे, पर्सन हुज अपॉइंटमेंट अँड जो प्रोव्हिजन आहे यामध्ये स्पेशल लॉमध्ये केलेला आहे तो काय आहे, 2A मध्ये दिलेला आहे. 2A मध्ये काय सांगितलं आहे, स्पेशल लॉ आहे ह्यामध्ये. 2A मध्ये स्पेशल लॉबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 2B मध्ये काय सांगितलेलं आहे, 2B मध्ये ह्यामध्ये ॲग्रीमेंट आहे. ओके, करेक्ट आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट्सबद्दल सांगितलं आहे लक्षात ठेवण्यासाठी. कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट्सबद्दल सांगितलं आहे. 2C मध्ये काय आहे, 2C आहे का, आहे ना 2C. 2C मध्ये काय सांगितलेलं आहे, गव्हर्मेंट सर्वंट्स पेड फ्रॉम दी लोकल फंड्समध्ये जे पेड केले जातात त्यांच्यासाठी आहे 2C. आणि 2Dचा प्रश्नच येत नाही, कारण 2D अवेलेबलच नाही आहे आपल्या रूल्समध्ये. अजून यायचा आहे तो रूल. ओके, यायचं आहे म्हणजे अजून आलाच नाही, अस्तित्वातच नाही आहे तो रूल. ओके. त्याच्यानंतर अंडर रूल 2A एम्प्लॉईज गवर्न्ड बाय दी स्पेशल स्टॅट्यूट. 2A मध्ये का स्पेशल स्टॅट्यूट्सबद्दल गवर्न करते, कारण ते स्पेशल लॉ अंडर खाली येणार आहे ना, स्पेशल लॉज प्रोव्हाइड करतात त्याच्यासाठी. अदरवाईज ओके, एम्प्लॉईज अपॉइंटेड अंडर स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन्स फॉल अंडर. आता ह्यामध्ये काय म्हटलं, एम्प्लॉईज अपॉइंटेड अंडर स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन्स. एक स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन्समध्ये जर त्यांनी असतील तर त्यावेळेला कधी असणार, सी ऑप्शन येणार आहे ऑब्वियसली, कारण कॉर्पोरेशन लोकल फंड्समधून त्यांना काय जाणार आहे इथं, लोकल फंड्समधून त्यांना काय जात सॉरी एम्प्लॉईज अपॉइंटेड अंडर स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन्स फॉल अंडर. आता जर कॉर्पोरेशनमध्ये जात असेल तर कॉर्पोरेशनचा केस कुठं असणार आहे ह्यामध्ये, त्यांच्यासाठी जर स्पेशल लॉज वगैरे इफ असतील, स्पेशल लॉज वगैरे, तर त्या केसमध्ये ॲग्रीमेंट असेल तर बीमध्ये जाणार अँड कॉन्ट्रॅक्च्युअलमध्ये. अँड जर नसतील तर एमध्ये सुद्धा जाऊ शकते, कारण ते ओन्ड बाय दी कॉर्पोरेशन जे आहे, ओन्ड बाय दी गव्हर्मेंट असेल, ओन्ड बाय दी, तर ऑब्वियसली ए ऑप्शन येणार आहे यामध्ये. ओके. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्च्युअल गव्हर्मेंट. आता हा बोलतोय 2B बद्दल बोलतोय. एम्प्लॉईज पेन्शन, कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट, एम्प्लॉईज पेन्शन कंडिशन आर डिटरमाइंड प्रायमरली बाय. ओके, तर कॉन्ट्रॅक्च्युअल गव्हर्मेंट एम्प्लॉईज पेन्शन कंडिशन्स आर डिटरमाइंड प्रायमरली बाय दी कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट. ऑब्वियसली प्रायमरी जे आहे ते कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट्स थ्रूच होणार आहे. आणि जे टर्म्स कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन नाही आहेत, जे टर्म्स, ते कोणासोबत होणार, म्हणजे कुठून फुलफिल होणार आहेत, जे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रूल्स जे आहेत 1982मधून काय होणार आहे, तिथं कवर होणार आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. ओके, तर ह्यामध्ये 2B मध्ये आपण ऑलरेडी 2A मध्ये काय म्हटलं आहे, 2B मध्ये काय म्हटलं आहे, 2C मध्ये काय म्हटलं आहे, ऑलरेडी कव्हर केलेला आहे तो पार्ट इथं आपण बघितलेला आहे. 2A मध्ये काय बघितलं आपण, स्पेशल लॉज. 2B मध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बघितलं. आणि 2C मध्ये लोकल फंड्समधून जे पे केले जाते, नॉट फ्रॉम दी कन्सॉलिडेटेड फंड, इट इज ड्रॉन फ्रॉम दी लोकल फंड्स. ओके. त्याच्यानंतर 22 मध्ये पेन्शन रूल्स अप्लाय टू कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईज. आता ह्यामध्ये काय म्हटलं की कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईज पेन्शन रूल कधी अप्लाय होणार आहे कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईजवर, कधी होणार आहे, वेन कॉन्ट्रॅक्ट इज अनसायलेंट. ज्या वेळेला त्या पॉईंटला, आता तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 3-4 पॉईंट सांगितलेले आहेत की पेन्शन असं ॲप्लिकेबल होणार आहे. एक असा पॉईंट आला की त्या पॉईंटवर काय आहे की हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे इथं सायलेंट आहे. ऑन दिस पॉईंट दी कॉन्ट्रॅक्ट इज अ सायलेंट ऑन दिस पॉईंट, सो यू रेफर दी पेन्शन रूल हिअर. ओके. सो कॉन्ट्रॅक्ट, whenever contract is silent on that point and whenever there is a question is arises, that time you must refer the pension rule, महाराष्ट्र पेन्शन रूल इथं अप्लिकेबल होणार आहे. ओके, तर ए ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन.
नेक्स्ट त्याच्यानंतर 22 झालं. 23 2C refers to the employees paid from the 2C आपण बघितलं एम्प्लॉईज कशामधून पे करतो, लोकल फंड्समधून. ओके, बी ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन. 24 एम्प्लॉईज पेड फ्रॉम दी गव्हर्नमेंट कंट्रोल लोकल फंड्स. एम्प्लॉईज पेड कुठून करतोय, गव्हर्नमेंट लोकल फंड्समधून करत असेल. नॉर्मली जो एम्प्लॉई कन्सॉलिडेटेड फंड्स ऑफ इंडियामधून पे असायला पाहिजे, तर तो काय असणार आहे ह्यामध्ये, ह्या जो पेन्शन रूल आहे ह्यामध्ये फॉल करणार आहे. ओके, तर ह्यामध्ये एम्प्लॉईज पेड फ्रॉम दी गव्हर्नमेंट कंट्रोल लोकल फंड्स जर असेल, गव्हर्नमेंट कंट्रोल म्हटले ना तर गव्हर्नमेंट ऑफिसर झाला ना तो, आर एक्सक्लुडेड, are covered under the pension rules, are contractual employees, are temporary. Obviously covered under the pension rules कारण गव्हर्नमेंट कंट्रोल आहे ना, तर बी ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर बघूयात आपण ह्यामध्ये लोकल फंड एम्प्लॉईज कवर्ड अंडर रूल 2C. आपण लोकल फंड्स आत्ताच बघितले की कवर्ड अंडर रूल 2C मस्ट बी अंडर गव्हर्नमेंट कंट्रोल, अंडर म्युन्सिपल कंट्रोल, प्रायव्हेट स्टाफ अँड NGOs. आता ह्यामध्ये काय म्हणले, गव्हर्नमेंट सर्वंट पेड फ्रॉम दी लोकल फंड्स ॲडमिनिस्ट्रेड बाय दी गव्हर्नमेंट कंट्रोल, म्हणजे ऑप्शन ए इज अन करेक्ट ऑप्शन असणार आहे. त्यामध्ये 3 नोट दिलेत, 3 नोट आहेत ते पण आपण बघणार आहे ह्यामध्ये. आता 3 नोटमध्ये काय सांगितलं आहे, सगळ्यात पहिला नोट जो आहे फॉर्मर स्टेट्स जे आहेत त्याच्याबद्दल सांगितलं आहे. नोट 1मध्ये, नोट 1मध्ये कुणाबद्दल सांगितलेलं आहे, फॉर्मर स्टेट्स बद्दल सांगितलेलं आहे. आता ह्यामध्ये फॉर्मर स्टेट्स एम्प्लॉईज ऑब्विसली, त्यानंतर एम्प्लॉईज 26मध्ये सांगितलेलं आहे बी ऑप्शन. एम्प्लॉईज 27 एम्प्लॉईज विच फॉर्मर स्टेट्स आर मेन्शन्ड. ह्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं आहे, ह्यामध्ये सगळ्यात पहिला सौराष्ट्र येणार आहे, कूच येणार आहे, MP आणि हैदराबाद येणार आहे. सौराष्ट्र SKMH असं लक्षात ठेवायचं आहे, SKMH असं लक्षात ठेवायचं आहे. सौराष्ट्र, कूच, मध्य प्रदेश, हैदराबाद ह्या स्टेटचे जर फॉर्मर स्टेटमध्ये असेल तर फॉल कुठं करणार आहेत, ह्यामध्ये नोटमध्ये करणार आहेत. तर ह्यामध्ये रूल काय सांगतो, ह्यामध्ये की रूल असा म्हणतोय की एम्प्लॉईज ऑफ फॉर्मर स्टेट ऑप्टिंग फॉर दी ओल्ड रूल्स, म्हणजे त्यांच्याजवळ ऑप्शन आहे, एक तर तुम्ही ह्या स्टेटमध्ये जे आहेत सौराष्ट्र, कूच, महाराष्ट्र, तुम्हाला कच्छ म्हणायचं आहे कच्छ म्हणा, कूच म्हणायचं आहे कूच म्हणा, हिअर टोटली युअर ऑप्शन. ओके, असं म्हणायचं नाही की कुछ म्हटला वगैरे काही नाही आहे, तुम्हाला जो ऑप्शन सिलेक्ट करायचा तो तुम्ही करू शकताय. तसाच इथं आहे की सौराष्ट्र, कूच, मध्य प्रदेश, हैदराबाद जो आहे ह्यामध्ये तुम्हाला जर ओल्ड रूल्स चूज करायचे असतील तुम्ही ओल्ड रूल्स चूज करा, तुम्हाला नवीन रूल्स चूज करायचे तुम्ही नवीन रूल्स चूज करा, टोटली डिपेंड्स ऑन यू. ओके, तर त्याच्यानंतर आहे द ऑप्शन्स एक्सरसाइज बाय द एम्प्लॉईज रिगार्डेड पेन्शन रूल्स. आता ह्यामध्ये काय आहे, ऑप्शन्स जे आहेत तुम्ही ह्या दोन्हीपैकी तुम्हाला आता हे जे आहे ह्यामध्ये रूल टू चालू आहे अजून आपला. रूल 2 एक आणि एक पॉईंट कव्हर करायचा आहे आपण. रूल 2 नोट 1मध्ये काय म्हटलेलं आहे की ह्या ज्या पॉईंटमध्ये तुम्ही फॉलोआउट केला आणि तुम्ही ह्यामध्ये ओल्ड रूल, समजा ओल्ड रूल तुम्ही सिलेक्ट केला, तुम्ही कोणताही रूल सिलेक्ट करू शकता, ओल्ड किंवा न्यू रूल. ओके, पण तुम्ही ओल्ड रूलच सिलेक्ट केला ऑन युअर चॉईस. ओके, आता ओल्ड रूल सिलेक्ट केल्यानंतर जो सिलेक्शन आहे रिगार्डिंग टू पेन्शन रूल्स दॅट इज फायनल असणार आहे अँड परमनंट असणार आहे. ह्या केसमध्ये फायनल असणार आहे. ओके, त्याच्यानंतर वन्स दी ऑप्शन इज अन एक्सरसाइज रिगार्डिंग दी पेन्शन रूल्स इट बिकम्स दी बाइंडिंग अँड इरिव्हर्सिबल असणार आहे. ओके, इझी आहे. एम्प्लॉईज ट्रान्सफरिंग फ्रॉम दी नॉन गव्हर्मेंट लोकल फंड्स टू गव्हर्मेंट फंड्स. एम्प्लॉई काय झाला आहे आता, नॉन गव्हर्मेंट म्हणजे टेम्पररी असेल, नॉन गव्हर्मेंट आहे, तो गव्हर्मेंट फंड्सला सर्व्हिसेसला ट्रान्सफर केलेला आहे, ऑब्वियसली आपण फ्रेश अपॉइंटमेंट म्हणूनच कन्सिडर करणार आहे त्या केसमध्ये. ओके, काय करणार आहे, फ्रेश अपॉइंटमेंट असणार आहे ह्या केसमध्ये, कारण तो नॉन गव्हर्मेंट सर्वंट आहे ना. आधी काय होता, नॉन गव्हर्मेंट सर्वंट होता, आता तो काय होत आहे, गव्हर्मेंटमध्ये काय होणार आहे, तो ट्रान्सफर होणार आहे. तर गव्हर्मेंटमध्ये ट्रान्सफर होत असताना त्याचा जो आहे आधी हा काय असणार आहे, गव्हर्मेंटच्या केसमध्ये नाहीच आहे ना, इथं काय असणार आहे, नवीन फ्रेश अपॉइंटमेंट असणार आहे ह्यामध्ये. आता 31
previous services in such cases count for the pension only if government allows. जर तो ह्यामध्ये काय असेल, नॉन गव्हर्मेंटमध्ये असेल लोकल फंड्समध्ये, आणि तो काय झाला ह्यामध्ये नॉन गव्हर्मेंट लोकल फंड्समध्ये असाल, आणि त्याच्यानंतर हे नोट 2 मध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. नोट 2 मध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर आता ह्यामध्ये प्रिव्हियसली काय होता, नॉन गव्हर्मेंट फंड लोकल फंड्समध्ये तो काय करत होता, काम करत होता. आता त्याची ट्रान्सफर झाली गव्हर्मेंट लोकल फंड्समध्ये ट्रान्सफर झालेली आहे. ओके, तर ह्यामध्ये काय असणार आहे, प्रिव्हियस जे काउंट केलं जाणार आहे. बट हिअर कंडिशन इज हिअर दॅट इज गव्हर्मेंट अलाउज. इफ गव्हर्मेंट अलाउज देन यू कॅन काउंट द प्रिव्हियस सर्व्हिसेस इन सच पेन्शन. ओके, त्या पेन्शनमध्ये तुम्ही काउंट करू शकता. ऑप्शन बी इज अन करेक्ट ऑप्शन. ओके, नोट 2 अंडर रूल 2. आता रूल 2 मध्ये नोट 2 जे आहे ह्यामध्ये नोट 2 काय सांगणार आहे, ह्यामध्ये फ्रेश अपॉइंटमेंट प्रिन्सिपल सांगतोय काय आहे ह्यामध्ये, एवढंच सांगतोय ह्यामध्ये. ओके, समजलं. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे ह्यामध्ये, नेक्स्ट क्वेश्चन, द डॉक्टर इन दॅट द सर्व्हिस बिगिन्स anew when joining the government from the local fund is known as an fresh appointment rule असणार आहे. ह्यामध्ये तुम्ही लोकल फंड्समधून जे आहे ह्यामध्ये नॉन गव्हर्मेंटमधून तुम्ही गव्हर्मेंटमध्ये जर ट्रान्सफर होत असाल तर बेसिकली नॉर्मल रूल हाच आहे ह्या केसमध्ये, की इथं काय असणार आहे की न्यू फ्रेश अपॉइंटमेंटमधूनच काउंट केलं जाणार आहे. जर इथं अशी कंडिशन आहे की गव्हर्मेंट जर अलाव केलं तरच ह्या केसमध्ये काय असणार आहे, तुमची जी नॉन गव्हर्मेंट सर्व्हिस असणार आहे ती काय केली जाणार आहे, गव्हर्मेंटच्या परमिशननेच इथं काय असणार आहे, काउंट होणार आहे, अदरवाईज काउंट होणार नाही. ही कंडिशन लक्षात ठेवायची आहे. आता रूल 3 कडे मूव्ह करूयात आपण. नेक्स्ट पार्ट जो आहे रूल 3, राईट टू इंटरप्रिट आहे. रूल 34 आहे ह्यामध्ये, सॉरी रूल 3 आहे, 34th क्वेश्चन आहे ह्यामध्ये. रूल 3 डील्स विथ दी, ऑब्वियसली वरतीच बघितलं, रूल 3 डील्स विथ दी राईट टू इंटरप्रिटेशन आहे. कुणाला आहे राईट टू इंटरप्रिटेशन, गव्हर्नमेंटला आहे राईट टू इंटरप्रिटेशन. आता गव्हर्नमेंट कुठलं येणार आहे इथं, गव्हर्नमेंट जो आहे इथं काय असणार आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट असणार आहे. ओके, 35th क्वेश्चन जो आहे, जिथे एक्सप्लेनेशन द्यायचं आहे तिथे एक्सप्लेन करतेच मी. जर काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये प्लीज कमेंट करा, आपण डाऊट सेशन पण ठेवूया त्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू रूल 3 द अथॉरिटी टू इंटरप्रिट द पेन्शन रूल्स लाईज विथ. आता यामध्ये रूल 3 जो आहे, द अथॉरिटी टू इंटरप्रिट पेन्शन, आता अथॉरिटी आहे टू इंटरप्रिट द पेन्शन रूल्स लाईज विथ दी, आता कोण, गव्हर्नमेंटलाच येणार आहे ऑब्वियसली, आताच बघितलं. इंटरप्रिटेशन अंडर रूल 3 मस्ट बी रिजनेबल अँड फेअर असायलाच पाहिजे. इवन दो द गव्हर्नमेंट इंटरप्रिट्स द रोल, म्हणजे ज्या वेळेला गव्हर्नमेंट इंटरप्रिट रूल करत असणार आहे त्यावेळेस रूल्स इट्स डिसिजन आर सब्जेक्ट टू, त्यांचं डिसिजन कसं असणार आहे, सब्जेक्ट टू दी, काय असणार आहे, सब्जेक्ट टू दी ज्युडिशियल रिव्ह्यूला असणार आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू होणार आहे त्यांच्या जे डिसिजन देणार आहेत त्याच्यावर. द पॉवर ऑफ इंटरप्रिटेशन इज द एक्झाम्पल ऑफ दी, पॉवर ऑफ इंटरप्रिटेशन काय आहे, एक्झाम्पल ऑफ दी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर. तुम्ही इंटरप्रिटेशन करताय, कोण करते इथं, गव्हर्नमेंट करते. आता जर महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट करणार आहे. ओके, त्याच्यानंतर इफ द गव्हर्नमेंट if government interpretation violates the quality principle it may provide, काय प्रोव्हाइड करणार आहे ह्यामध्ये, आर्टिकल 14 राईट टू इक्वालिटी प्रोव्हाइड, राईट टू इक्वालिटी प्रोव्हाइड करणार आहे ह्या केसमध्ये. ऑप्शन बी इज अन करेक्ट. द प्रिन्सिपल दॅट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिन्सिपल नॉट आर्बिट्ररी रायझेस फ्रॉम दी, ह्यामध्ये काय आहे, आर्टिकल, यामध्ये कोणता आर्टिकल येणार आहे, आर्टिकल 14च येणार आहे ह्या केसमध्ये सुद्धा. ऑप्शन ए इज अन करेक्ट ऑप्शन. ओके, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिन्सिपल जो आहे आर्बिट्ररी असायला नाही पाहिजे, राईट टू इक्वालिटी मेन्शन इथं प्रोव्हाइड केलेला आहे. रूल 41 पेन्शन रूल्स डिराईव्ह ऑथॉरिटी प्रायमरली फ्रॉम. आता जो पेन्शन रूल आहे कुठून घेतलेला आहे, पेन्शन रूल म्हणजे डिराईव्ड फ्रॉम प्रायमरली फ्रॉम आर्टिकल 309 मधून. ऑब्वियसली आर्टिकल 309 आहे. ओके, करेक्ट आहे ना आर्टिकल 309, येस आर्टिकल 309 इज अन करेक्ट ऑप्शन. ओके, कुणाला पॉवर्स आहेत, गव्हर्नर, प्रेसिडेंट. ओके, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन, पेन्शन हॅज बीन रिकॉग्नाइज्ड ॲज द प्रॉपर्टी. पेन्शन काय आहे,
पेन्शन जो आहे आपली प्रॉपर्टी आहे, कोणत्या आर्टिकलमध्ये रिकॉग्नाइज केलेला आहे? आर्टिकल 300A. ओके. द पेन्शन रूल्स आर क्लासिफाईड ॲज. आता जो पेन्शन रूल आहे तो क्लासिफाय कसा केलेला आहे? पेन्शन रूल्स आर क्लासिफाईड ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर्स, स्टॅट्युटरी सर्व्हिस रूल्स, ज्युडिशियल गाईडलाईन्स अँड कॉन्ट्रॅक्च्युअल. बी ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट 44. गव्हर्नर एक्सरसाइजेस रूल मेकिंग पॉवर अंडर आर्टिकल 309. आताच बघितले आपण. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 45. पेन्शन रूल्स आर फ्रेम्ड अंडर आर्टिकल 309 मध्ये जो पेन्शन रूल फ्रेम केलेला आहे हॅव दी स्टॅट्युटरी फोर्स आहे. इझी आहेत क्वेश्चन. दिस रूल्स अप्लाय टू दी गव्हर्नमेंट सर्वंट अनलेस, हे अप्लाय होणार आहेत गव्हर्नमेंट अनलेस अदरवाईज एक्सप्रेस्ड और इम्प्लाइडली असं सांगायला पाहिजे की हे रूल्स ॲप्लिकेबल होणार नाही आहेत. स्पेशल लॉ काढला ह्या गव्हर्नमेंट सर्वंटसाठी, इम्प्लाइडली आहे की ह्यांच्यासाठी स्पेशल रूल्स काढलेला आहे, तर हे रूल्स ॲप्लिकेबल होणार आहेत. ओके. पेन्शन रूल्स आर ऑपरेटेड जनरली प्रॉस्पेक्टिव्हली असणार आहे की रेट्रोस्पेक्टिव्हली असणार आहे? 47 प्रॉस्पेक्टिव्हली असणार आहे. ओके. पुढे चालू होणार, मागे नाही. द ॲप्लिकेबिलिटी ऑफ दिस रूल्स इज प्रायमरली डिटरमाइंड बाय दी ॲप्लिकेबिलिटी ऑफ दिस रूल्स. प्रायमरली कोण डिटरमाइन करणार आहे? बी ऑप्शन रूल 2 असणार आहे. द इंटरप्रिटेशन पॉवर इन्शुअर्स फ्लेक्झिबिलिटी इन द इम्प्लिमेंटेशन, पेन्शन इन्क्रीज, पेन्शन रिडक्शन. आता जरी आपल्याला आन्सर माहीत नसेल तरी पण ए ऑप्शन येणार, हे आपल्याला कळून जाते की खालचे ऑप्शन तर येणार नाही. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे ह्या सेशनचा. पेन्शन रूल्स मे नॉट अप्लाय वेअर फायनान्स डिपार्टमेंट डिसाइड, स्पेशल लॉ ओव्हरराईड देम. ए ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन. आय होप तुम्हाला हे सगळे MCQs समजले असणार आहेत. ओके, आवडले असणार आहेत. तर भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये एक नवीन इंटरेस्टिंग MCQs घेऊन. ओके, तर टिल देन कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक्यू, बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये फीडबॅक नक्की द्या. ओके, असेच आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. जर तुम्हाला लेक्चर्स हवे असतील कोणत्या सब्जेक्टवर, ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ओके, थँक्यू, बाय बाय, गुड नाईट.